प्रियानो, कॅमरन स्कूल अँड चर्च, मी जेव्हा मगाशी या ठिकाणी पाऊल टाकलं आणि या ठिकाणी बसलो, माझं सहज लक्ष त्या कॅमरन स्कूल अँड चर्च कडे गेलं आणि मला एक गोष्ट त्या कॅमरन या शब्दातून एक नवा बोध देवानं दाखवला की खरं तर व्यवस्थित त्याकडे बघितलं तर मला एक दिसून आलं याच्यामध्ये की ते कॅमरन एक नाव आहे, एका देवाच्या दासाच्या चिरंजीवाचं मला ऐकायला मिळालं. परंतु आज आमच्यासाठी एक बोध आहे, ते कॅमरन यामध्ये प्रभू एक गोष्ट आपल्याला नव्यानं बोध करत आहे. ते कॅमरन नाही, कम अँड रन असं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जो कोणी इथं येतो त्याला प्रभू म्हणत आहे कम अँड रन, हालेलुया. आज देव तुम्हाला या ठिकाणी आणलेला आहे आणि नक्की आज तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला संत गतीने नाही, जलद गतीनं तो आशीर्वादित करून तो पाठवणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचा व्यवसाय असेल, तुमची नोकरी असेल, तुमची लेकरं असतील किंवा कुटुंबाच्या गोष्टी असेल, आज जो प्रभू येशू ख्रिस्त या आराधनेद्वारे तुमच्या आणि माझ्या विश्वासाच्या प्रार्थनेद्वारे इथं उपस्थित आहे, तो येशू आज तुम्हाला आणि मला एक नवं सामर्थ्य, नवा अभिषेक करून आपल्या पारिवारिक, आपल्या व्यावसायिक आणि आपल्या सर्व प्रकारच्या नोकरीच्या कार्यामध्ये परमेश्वर गती देईल, हा माझा विश्वास आहे. परंतु प्रियानो, देवाचं वचन जेव्हा येतं तेव्हा ते वचन आमच्या जीवनामध्ये आम्ही ऐकलं पाहिजे आणि ग्रहण केलं पाहिजे. कारण देवाचं वचन हा देवाचा शब्द आहे. देवाचं वचन हे जीवन आणि आत्मा असं आहे. जेव्हा बायबल इब्री लोकांच्या पत्रामध्ये आम्हाला ठाऊक आहे, पहिल्या अध्यायात पहिल्या वचनात असलेले आहे की देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला, परंतु तो या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राच्या द्वारे बोललेला आहे. माझ्या प्रियानो, जो परमेश्वर पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलत आणि लोक संदेश त्यांचं ऐकून देवाच्या मार्गामध्ये चालत, आज प्रियानो परमेश्वर शास्त्र सांगतो इब्री 13:8 मध्ये की तोच परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो न बदलणारा देव आहे. आजही त्याचा शब्द तुमच्यासाठी तयार आहे. आजही त्याचं वचन तुमच्यासाठी जीवन देण्यासाठी तयार आहे. परंतु प्रियानो, जसं दावीद राजा म्हणतो, हे परमेश्वरा, तुझं वचन माझ्या पावलांकरता दिवा आणि मार्गावर प्रकाश आहे. प्रियानो, देवाचं वचन जेव्हा येतं तेव्हा आमचे लटपटणारे गुडघे स्थिर होतात. देवाचं जेव्हा वचन येतं तेव्हा आमच्या मार्गातली अडखळ निघून जाते. देवाचं वचन जेव्हा येतं तेव्हा ते आमच्या हाडांना सत्व घेऊन येतं. देवाचं जेव्हा वचन येतं तेव्हा ते आमच्या देहाला आरोग्य देतं. कारण शास्त्र सांगतं देवाचं वचन हे सजीव आहे, ते सतेज आहे, जगातील कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा ते तीक्ष्ण आहे. मानवाचा जीव आणि आत्मा संध्यानी मजारोजास भेदून आरपार जाणार असं हे बायबल देवाचं वचन आहे. माझ्या विश्वासाला बहीण भावानो, आज तो परमेश्वर ज्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि या भूतलावर मानव निर्माण केला, परंतु त्या परमेश्वरानं माझ्या प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं, मानव निर्माण करत असताना प्रियानो त्यानं मानव ना पक्षासारखा, ना प्राण्यासारखा, ना झाडासारखा, ना कुठल्या ताऱ्यांसारखा निर्माण केलं नाही. माझ्या प्रियानो, आज आपण धन्य आहोत की परमेश्वरानं शास्त्र सांगतं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर ते वचन आहे, पहिला अध्याय आणि 26व्या वचनामध्ये, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मानव आपण करू, समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवरील संचार करणारे सर्व जीव यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्याचा आशीर्वाद दिला.
देव त्याच म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेत आणा. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी मात्र यावर सत्ता करा. आज विश्वासाच्या बहीण भावानो, आज सर्वात महत्वाची गोष्ट एक ही आहे की जो परमेश्वर ज्यानं सृष्टी निर्माण केली त्यानंच तुम्हाला आणि मला आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. खूप आनंदाची चांगली गोष्ट आहे की माझ्या बहीण भावानो, आज एक गोष्ट आज आमच्या जीवनामध्ये मी स्वीकारली पाहिजे आणि आनंद केला पाहिजे की हे परमेश्वरा, तू मला तुझ्यासारखं बनवलेलं आहेस. आणि म्हणून प्रथम मी देवाला धन्यवाद दिला पाहिजे. माझ्या प्रियानो, या गोष्टी सांगत असताना जो मूळ संदेश आपणास ठाऊक आहे, जेव्हा मी यावर मनन करत होतो की प्रभू या समुदायाला मी काय सांगू, परमेश्वरानं काही गोष्टी मला कळवल्या. आज मी देवाचं सर्व तुम्हाला सांगू इच्छितो. माझ्या प्रियानो, होय, परमेश्वरानं आपल्या प्रतिरूपाचं तुम्हाला बनवलेलं आहे. परंतु पाऊल 3:16 पहिलं करीन 3:16 मध्ये काय म्हणतो? पावलाचे करीनकरास पहिले पत्र, मला इथं वचन वाचायला कोणी तर मदत करेल तर फार बरं होईल. पावलाचे करीनकरास पहिले पत्र 3रा अध्याय आणि 16व्या वचनात, काळजीपूर्वक ऐका, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा बसतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र असते, तसेच तुम्ही आहात. प्रियजनांनो, पावलानं करीनकरास हे पहिलं आणि दुसरं पत्र लिहिलं. यामध्ये 3रा अध्याय 16 वचन, काळजीपूर्वक ऐका. 3:16 हे आपल्यासाठी फार महत्वाचा अंक आहे. 3:16. आता या ठिकाणी पाऊल करीनकराच्या मंडळीला एक महत्वाची गोष्ट, गुपित रहस्य काय सांगत आहे त्या मंडळीतील तुमच्या आणि माझ्यासारख्या बहीण भावांना तो आठवण करून देत आहे. तो म्हणतो, तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा राहतो वसतो, तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करेल तर परमेश्वर त्याचा नाश करेल. म्हणजे प्रियानो, बरेचदा यामध्ये आम्हाला द्विधा किंवा कन्फ्युजन आहे. परंतु एक आनंदाची गोष्ट आहे, हे देवाचं मंदिर कुठे आणि कोण आहे? आज आम्हाला मंदिर म्हटलं की चर्च आठवतं, मंदिर म्हटलं प्रार्थना स्थळ आठवतं. चांगली गोष्ट आहे. परंतु आज देवाचा सेवक या नात्यानं माझ्या विश्वासाच्या बहीण भावानो, तरुण तरुणी, माता पितानो, एक रहस्य आज परमेश्वर या कमान मेस मध्ये गुप्त रहस्य, गुपित रहस्य आज प्रगट करणार आहे. हे रहस्य तुम्ही मी स्वीकारायचं आहे. आणि आज हे रहस्य, हे सत्य जर तुम्ही स्वीकारला तर तुम्ही आजच्या दिवसापासून कधी निराश असणार नाही, कधी तुम्हाला आळस येणार नाही, कधी तुम्हाला देवाचा विसर पडणार नाही. आता पाऊल म्हणतो, तुम्ही देवाचं, तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. प्रियजनांनो, देवाचं मंदिर म्हटलं की आम्हाला त्या देवाच्या मंदिरामध्ये देव भेटावा ही इच्छा असते. कारण देव देवाच्या मंदिरामध्ये असतो ही आमची भावना, धारणा आणि विश्वास आहे. ही चांगली गोष्ट आहे. आपण मंदिराला जातो यासाठी की तिथं देव आम्हाला ऐकेल, माझे अश्रू पाहिल, माझ्या प्रार्थना ऐकेल, देव मला भेटेल, देव मला दर्शन देईल. आणि म्हणून अनेक लोक देवाच्या मंदिराला देवाच्या दर्शनासाठी जातात. हे चांगलं आहे. परंतु आज मी देवाचा सेवक एक विशेष महत्वाची गोष्ट सांगतो. या दिवसामध्ये माझ्या प्रियानो, आज तुम्ही काय शोधत आहात? देवाचं मंदिर की देव? आज तुम्ही कुणाला शोधत आहात? देवाला की देवाच्या मंदिराला? की देवाच्या मंदिरामध्ये आहे का देव याला? पण आज आनंदाची गोष्ट आहे माझ्या ख्रिस्ती विश्वासाच्या बहीण भावानो, देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला जागरूक करून सांगू इच्छितो.
की आम्ही देवाला देवाच्या मंदिरात शोधण्यापेक्षा आज देव आपलं मंदिर शोधत आहे. तुम्ही म्हणा पास्टर हे कसं काय? आम्ही देवाला शोधतो, आम्ही मंदिरात देवाला शोधतो, चर्च मध्ये जाऊन आम्ही देव शोधत आहे. पण आज कमानवेस मधील माझ्या प्रत्येक बहीण भावांनो, एक गुपित रहस्य समजून घ्या. चर्चला जाणं चांगलंय, प्रार्थना घरामध्ये जाऊन उपासना करणं चांगलंय, शब्दात पाळणं चांगलंय, पण ते सुरू होण्या अगोदर आज जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर तो मंदिर शोधत आहे. कोणतं मंदिर? जो पाऊल करायच्या मंडळीला म्हणतो तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे, तुम्हामध्ये देवाचा आत्मा राहतो. तुम्हाला ठाऊक नाही काय? कोण माझ्या मंदिराचा नाश करेल तर त्याचा मी नाश करेल. प्रियानो, रहस्य काय आहे? माझ्या प्रियानो, देव आहे. हॅलो, देव आहे. देव जे तुम्ही आहात ना, बायबल सांगतं देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाशी सदृश्य असं निर्माण केलं. तो परमेश्वर ज्याने माझ्या बहिणी, माझ्या बंधू, तुला आणि मला आणि सर्वांना परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे. आणि तो देव तुमच्या आणि माझ्याकडं आपलं मंदिर म्हणून बघत आहे, यासाठी की तो तुमच्या मंदिरामध्ये येऊन निवास करू इच्छितो. प्राइज द लॉर्ड. जोपर्यंत आमच्या मंदिरामध्ये देवाला आम्ही स्वीकारत नाही, आमच्या मंदिराला जोपर्यंत देवाचं मंदिर बनवत नाही, आमच्या शरीराला आम्ही जोपर्यंत देवाचं मंदिर बनवत नाही, तोपर्यंत आम्हाला जगासाठी सर्वांसाठी देवाचं प्रतिरूप आम्ही बनू शकत नाही. कारण बायबल सांगतो, तो म्हणतो पाऊल, जो कोणी देवाच्या मंदिराचा नाश करेल त्याचा मी नाश करेल. प्रियानो, पहिलं मंदिर परमेश्वरने कधी बांधलं? तुम्ही राजे महाराजामध्ये शोधाल, परंतु एक गुपित रहस्य लक्षात घ्या. पहिलं मंदिर परमेश्वरानं हातानं मातीचा जो आधाम केला ते त्याचं पहिलं मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये देवानं आपला श्वास फुंकला, आत्मा घातलं आणि देव त्याच्याबरोबर राहत होता, देव त्याच्याबरोबर चालत होता, देव त्याच्याबरोबर बोलत होता, देव त्याला सांगत होता आणि तो आनंदी होता. चालतो बोलतो मंदिर. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या विश्वासाच्या बंधू बहिणीनो, आज घरातले लोक काय म्हणतात, शेजारी काय म्हणतो, कामाच्या ठिकाणची काय म्हणतात, कोण काय म्हणून तुम्हाला चिडवतं, याकडे लक्ष देऊन निराश होऊ नका. आज प्रभू येशू आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे, माझ्या मुली, तुझं शरीर माझं मंदिर आहे, माझ्या मुलं, तुझं शरीर माझं मंदिर आहे. आणि तो ख्रिस्त तुमच्या शरीररूपी मंदिरामध्ये येऊन तुम्हाला तो नवा आत्मा, नव हृदय देऊन तुम्हाला पुन्हा एक आपलं प्रतिरूपाचं, आपल्याशी सदृश्य, आपलं स्वतःचं मंदिर बनवू इच्छितो. का? या दिवसामध्ये अनेक संजीवन सभा होत आहेत, अनेक चिन्ह चमत्कार होत आहेत, अनेक लोक देवासाठी पालकवर घरदार सोडून सेवा करत आहेत. याला कारण काय? परमेश्वरानं ही जबाबदारी दिलेली आहे. जा जगातील सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, जे मी आज्ञा पेले ते पाळावे शिकवा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या, आणि पहा युगाच्या शेवटपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे. माझ्या प्रियानो, आज पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. पाऊल करीन पहिल्यामध्ये 3:16 मध्ये म्हणतो, म्हणून आम्हाला ठाऊक आहे. योहान 3:16, योहान कृष्णवर्तमान 3:16 आम्हाला ठाऊक आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्यानी माझ्यासाठी दिला.
कशासाठी? यासाठी की जो कोणी तिथं जात धर्म, काळा गोरा, श्रीमंत, उच्च नीच, पद, प्रमोशन, वेतन श्रेणी काही सांगितलेलं नाही. शास्त्र सांगतं जो कोणी ईश्वर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तुम्ही म्हणाल पालक साहेब हे आम्हाला वचन पाठ आहे. होय, देवाने येशूला या जगात पाठवलं, पण आनंदाची गोष्ट ही आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचं मंदिर आहे. हालेलुया. आपला प्रभू येशू ख्रिस्त चालतं बोलतं मंदिर आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त देवाचं प्रतिरूप स्वर्ग सोडून पृथ्वीवर यासाठी आला की आम्हाला नाशापासून वाचवण्यासाठी. तुम्ही म्हणाल मग आम्ही कुठं नाश पावत होतो? प्रियानो, जे पहिलं मंदिर आदाम, हे देवाचं मंदिर सैतानानं पाडलं. प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं पुष्कळ आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आम्ही सुख वस्तूमध्ये आनंदामध्ये सगळं आहे आम्ही देवाला धन्यवाद देतो, कारण शास्त्र सांगतं कुणाचा नाश व्हावा या देवाला संतोष नाही. तुम्ही गरिबीत असावं, तुम्ही आजारात असावं, तुम्ही दुःखात आणि दारिद्र्यात असावं अशी देवाची इच्छा नाही. माझ्या बहीण भावांनो, गरिबी देवापासून नाही, समृद्धी देवापासून आहे. आजार देवापासून नाही, आरोग्य देवापासून आहे. पाप देवापासून नाही, पवित्रता देवापासून आहे. जे चांगलं आणि उत्तम तो परमेश्वर देतो. म्हणूनच त्या परमेश्वरानं या जगावर म्हणजे तुमच्या आणि माझ्यावर प्रीती केली. प्रीती यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला आमचा नाश वाचला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल कोणता नाश? माझं तर व्यवस्थित चांगलंय, चांगलं नोकरी आहे, चांगली पत्नी, लेकरं, सगळं माझं व्यवस्थित आहे, बँक बॅलन्स आहे, चांगलं पद आहे, सलाम करतात लोक, पहिली खुर्ची, सगळं चांगली गोष्ट आहे. परंतु माझ्या विश्वासार्ह बहीण भावांनो, तुमचं शरीर देवाचं मंदिर झालेलं आहे काय? एचकेल 36:26 मध्ये परमेश्वराचा दास संदेश म्हणतो की तुझ्या शरीरातलं मी कठीण हृदय काढून टाकतो. परमेश्वर म्हणतो मी तुझं कठीण हृदय काढून टाकतो आणि मी तुला रक्तमय मांसमय देतो हृदय. मी तुझ्यातला आत्मा काढून माझा आत्मा देतो. कशासाठी? जुन्या काळात परमेश्वराने हे अभिवचन दिलं. कशासाठी? तिथं पुढे म्हटलेलं आहे यासाठी की माझ्या मुली, माझ्या मुला, माझे नियम आणि निर्णय धरून तू चालावं. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, पहिलं कुटुंब देवाचं कुटुंब होतं. पहिला मनुष्य देवाचं मंदिर होता, परंतु सैतानानं त्याला फसवलं. आज्ञा मोडली की पापाचा प्रवेश होतो. आज्ञा पाळली की आशीर्वादाचा नक्कीच उगम होतो. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्यावर अवलंबून आहे. आम्ही देवाची आज्ञा पाळायची की देवाची आज्ञा मोडायची? आम्ही देवाचं ऐकायचं की सैतानाचं ऐकायचं? प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं पहिलं कुटुंब, पहिली बाग, पहिला मनुष्य हे सर्व काही देवाचं ते जीवन मंदिर होतं आणि तेच परमेश्वराचं प्रार्थना मंदिर होतं. तो मनुष्य देवाचं मंदिर होतं, ती एदेन बाग देवाचं घर होतं आणि प्रार्थना मंदिर होतं. परंतु त्या ठिकाणी सैतानानं माझ्या प्रियानो हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला मंदिर म्हणलं की धर्म आठवतो, धर्म आठवलं की आपलं मंदिर आठवतं. माझ्या प्रियानो, आपला भारत देश विविध संस्कृतीने आणि चांगल्या गोष्टीने नटलेला आहे. जर आम्ही देवावर प्रेम करतो, देशावर प्रेम केलं पाहिजे. जर आम्ही एकमेकावर प्रेम करतो, इतरांच्यावर प्रेम केलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, धर्म म्हणजे देव नाही, रिलेशन, देवाबरोबर असणारं नातं, एकमेकावर असणारं नातं हे आम्हाला देवामध्ये भक्कम करतं. आणि म्हणून आज तुम्ही देवाकडे पाहत असताना तुम्ही देवाला कुठल्या मंदिरात शोधत आहात?
आज आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला देव आपलं मंदिर म्हणून शोधत आहे. कशासाठी? तो तुमच्या आणि माझ्या शरीराला ज्या सैतानानं पाडलेला आहे, आज्ञाभंगामुळे पाडलं, पतन झालं. आणि एवढंच पतन नाही प्रियानो, ते नग्न झाले. सैतान आम्हाला पाडतो, इतका पाडतो की तो आम्हाला नग्न केल्याशिवाय राहत नाही. नग्नता ही सैतानापासून आहे. बायबल सांगतो सैतान त्याला म्हणाला, अरे तुम्ही दोघं इथं राहता, तू फळ खा. खोटं बोलला सैतान. फळ खाशील तर 3 गोष्टी भुरळ पाडली. पहिली गोष्ट, तू देवा समान होशील. दुसरी गोष्ट, तुला बरं वाईट समजेल. आणि तिसरी गोष्ट, तुझे डोळे उघडतील. हॅलो माझ्या विश्वासाच्या बहीण भावांनो, आज देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छित आहे, अनेक चुकीचे मित्र, चुकीच्या मैत्रिणी, चुकीचे लोक आम्हाला भुरळ पाडतात. इथं पैसे गुंतव, इथं लॉटरी काढ, इकडं चल तिकडं चल, डबल 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 धमाका. बोलू नका माझ्या प्रियानो, सैतान हा फसवणार आहे, लबाड आहे. बायबल सांगतं सैतान लबाड आणि लबाडाचा बाप आहे. पण देव विश्वसनीय आहे. देवानं प्रीती करून येशू दिलेला आहे. बायबल सांगतो आम्ही अविश्वासू झालो तरी तो विश्वासूच राहतो. आज तुम्ही कुणाबरोबर विश्वासू आहात? देवाबरोबर की सैतानाबरोबर? घरातल्या लोकांबरोबर का बाहेरच्या चुकीच्या लोकांबरोबर? आपल्या बहीण भावांबरोबर का चुकीच्या मित्र मैत्रिणीबरोबर? आपल्या आई वडिलांबरोबर विश्वासू आहात काय? प्रत्येक कुटुंबानं ही तपासण्याची वेळ आलेली आहे. कारण सैतान हा पाडणार आहे आणि देव बांधणार आहे. देवानं पहिलं कुटुंब बांधलं स्वतःच्या प्रतिरूपाचं करून. आणि एवढंच थांबला नाही, देव म्हणाला फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, आशीर्वाद घ्या. देव पहिल्यांदा आपल्या कुटुंबाची, आपल्या व्यवसायाची, तुमच्या आणि माझ्या धार्मिक जीवनाची पहिल्यांदा बांधणी करतो. बांधणी करून बाजूला जात नाही परमेश्वर. त्यानंतर तो आशीर्वाद देतो आणि तिसरी गोष्ट तो अधिकार देतो. प्राइज द लॉर्ड. परमेश्वर आम्हाला बांधणारा, आधी आशीर्वाद देणारा आणि अधिकार देणारा देव आहे. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, कदाचित एखादा मनुष्य तुम्हाला तात्पुरतं पद देईल, जबाबदाऱ्या देईल, अनेक गोष्टी, परंतु त्याच्यानंतर आपली तिथं पात्रता नसताना, आपल्याकडे क्वालिफिकेशन नसताना जर खुर्चीवर बसवलं, धोका आहे. हॅलो. आणि मग आपलं युद्ध चालू होतं. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वरानं तुम्हाला आणि मला आपलं मंदिर बनवण्यासाठी येशू ख्रिस्ताला पाठवलेलं आहे. प्राइज द लॉर्ड. येशू कशासाठी आला? येशू मंदिर बांधण्यासाठी आला नाही. येशू धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही. ज्या सैतानानं आपल्या पहिल्या देवाच्या प्रतिरूपाच्या पहिल्या मंदिराचा नाश करायचा प्रयत्न केला, म्हणून परमेश्वरानं येशू ख्रिस्त हे जिवंत मंदिर, देवाचा शब्द, देवाचा आत्मा आता जे पतन पावलेले आहेत, आजारामुळं, व्यसनामुळं, आज्ञाभंगामुळं, हट्टीपणामुळं,